अन्न आणि औषध प्रशासनाने महाराष्ट्रात सुट्या खाद्यतेल विक्रीवरती बंदी घातली आहे। आता याच निर्णयावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ कमालीचा आक्रमक झालाय। त्यांनी या आदेशाला तीव्र विरोध केलाय। या एकतर्फी निर्णयामुळे खाद्यतेल व्यापारी तसंच किरकोळ विक्रेत्यांचं कंबरडं मोडणार आहे। गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांना महागाईचा फटका बसेल असा दावा व्यापारी महासंघाने केला। तेव्हा सुट्या खाद्यतेल विक्री बंदीचा आदेश त्वरित मागे घेण्याची मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ आणि दुकानदार देखील आक्रमक झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सुटे खाद्यतेल विक्रीवरती अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे आणि या सगळ्या संदर्भात मुंबईतील कुर्ला मार्केटमध्ये सुटे तेल दुकानदाराच्या माध्यमातून विकण्यास बंदी देखील घालण्यात आली। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सुट्टे तेल विकण्यासाठी बंदी घातलेली आहे। सध्या मी याच रियालिटी चेक करण्यासाठी मुंबई येथील कुर्ला मार्केटमध्ये आलेलो आहे। सध्या आपण पाहतोय की ज्या पद्धतीने अन्न आणि औषध प्रशासनाने जेव्हा हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सुट्टे तेल विक्री घालण्यापासून बंदी आहे, तेव्हापासून आपण पाहतोय की मार्केटमध्ये मोठ्या संख्येने जे सुट्टे तेल विकले जात होते कुठेतरी दुकानदारांनी स्वतःहून समोरून जे आहे ते बंदी घातलेली आहे। दुकानदार आहेत त्यांचे देखील बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीने अखिल भारतीय खाद्य विक्री तेल यांनी याचा विरोध दर्शवलेला आहे की ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की सुट्टे तेल हे विकू नका, आता काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे लय गंभीर आहे। आता रोज खाणारे माणसं आहे ते कुठे जाणार? पाव अर्धा किलो लागते, ज्यांना पाव किलो लागते, अर्धा किलो लागते, त्यांना काय द्यायचं आम्हाला? ते आता 1 लिटर तर सर्वांची परिस्थिती तशी नाही, 1 लिटर तेल घेऊ शकणार, ते कसे त्यांना कसे देणार आपण? तेच परिस्थिती। आता लोक पाव किलो अर्धा किलो घेणारे माणसं कुठे जाणार? ते लोकांना काय देणार? ते आता पॅकिंग येणार अर्धा लिटरची 200 ग्रामची, ते महाग असणार, 10-15 रुपये पाव किलोवर वाढणार, तर ते लोक रोज कमावणारे रोज खाणारे माणसं कुठे जाणार? तुकाराम मुंढेंचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हा तेल जो आहे तो कुठेतरी मानवी शरीरासाठी हानिकारक देखील होऊ शकतो, कारण याचे एक्सपायरी डेट नसतात। तेल कधी आलेलं आहे, कुठपर्यंत विकत आहात याची देखील माहिती ग्राहकाला असायला पाहिजे। बघा, हे आम्ही डब्बे मागवते त्याच्यावर हे बघा तुम्ही बघून शकता, त्याच्यामध्ये MFG डेट लिहिलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिलं आहे, एक्सपायरी डेट लिहिलं आहे, सर्व डब्बेमध्ये लिहिलं असते। आणि आम्ही लूज करते ते डब्बे डेट चेक करून लूज डब्बे खाली करते आणि तेच भरून देते। आम्ही पण खराब तेल कोणाला देऊ शकत नाही, म्हणून आम्ही पण ते चांगलंच तेल देणार ना। आम्ही कशाला आमचे कस्टमर खराब करणार? म्हणून आम्ही हे MFG डेट बघते, नंतर चांगला तेल असून चांगली क्वालिटी गिरायकला व्यवस्थित देते आम्ही गिरायकांना। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळी तेल देतात त्यावेळी तुम्ही त्याला तेलवरती पॅकेजिंग लावा, लेबल्स लावा, त्याची जी मार्जिन आहे तेलची ते मार्जिन देखील लावा, त्याच्यामुळे कुठेतरी आर्थिक खर्च दुकानदाराचा वाढणार आहे का? मग वाढणार ना, 100% वाढणार। आता आम्ही लूज तेल आहे ते आम्ही 1 किलोच्या पाव किलोवाले तेच दराने देते, 1 किलोच्या दराने। आता त्याला आम्ही पाव किलोला ते MFG डेट लावणार, हे लावणार, 2-5 रुपये पाव किलो वाढणार, तर तोच होऊन जाणार। पॅकिंगचा आणि लूज मध्ये काय फरकच नाही राहणार। त्यामुळे हा निर्णय कुठेतरी अन्न आणि औषध विशेषतः तुकाराम मुंढे यांनी विचार करावा असे देखील दुकानदारांनी या ठिकाणी त्यांचं मत जो आहे तो व्यक्त केलेला आहे। पुढे देवेंद्र दालकर, रिजवान शेख, मराठी, मुंबई।